नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतातील आघाडीची हवामान विषयक अंदाज करणारी संस्था स्कायमेट यांनी मान्सून 2025 साठीचा अंदाज हा जाहीर केलाय। स्कायमेटनं मान्सूनचा येणारा हंगाम हा सामान्य राहील असं वर्तवलंय। जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मान्सूनचा पाऊस हा सरासरीच्या 103% होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। यामध्ये 5% वाढ किंवा घट होऊ शकते। जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये दीर्घकालीन सरासरी ही 868 mm एवढा पाऊस पडेल असा वर्तवण्यात आलाय। स्कायमेटचे जतिन सिंग यांच्या मते ला नीना या हंगामामध्ये कमकुवत आणि संक्षिप्त असेल। या ला नीनाचे चिन्ह आता धूसर होते। मान्सूनवरती विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनोची शक्यता नाकारण्यात आली आहे। एल निनोनं दक्षिण दोलन फार न्यूट्रल असल्याचा भारतामध्ये मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे। ला नीना कमकुवत असणं आणि एल निनो प्रभावी नसल्यानं मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो। हिंदी महासागरातील स्थिती एल निनोनं प्रभावित न होण्यासाठी आणखी उपयोगी ठरू शकते। त्यामुळे मान्सूनचा पाऊस हा चांगला राहू शकतो असा अंदाज हा स्कायमेटनं वर्तवला आहे। एल निनो दक्षिणी दोलन प्रभावी नसणं, त्याचवेळी आयोडी सकारात्मक असल्यानं पाऊस चांगला येऊ शकतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये चांगला पाऊस होईल। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये पुरेसा पाऊस होईल। पश्चिम घाटामध्ये प्रामुख्याने केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीचा भाग आणि गोव्यामध्ये अधिक पाऊस होईल। उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल। जून महिन्यामध्ये सरासरीच्या 96% म्हणजेच सामान्य पाऊस राहू शकतो। या महिन्यामध्ये 165 मिलीलीटर पावसाची नोंद होईल। तर जुलै महिन्यामध्ये 1023% पाऊस होईल, तर 280 मिलीलीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 108% पाऊस होऊ शकतो। या महिन्यामध्ये 254 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो। तर सप्टेंबरमध्ये महिन्याच्या सरासरीच्या 104% पाऊस होऊ शकतो, म्हणजेच 167 मिलीलीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच गुड न्यूज म्हणावी लागेल, कारण येणाऱ्या यावर्षीचा मान्सून हा सरासरी असणार आहे, म्हणजेच पाऊस कमी होणार नाही आहे, हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी ही फार चांगली, अत्यंत आनंदाची बातमी आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।